या बातमीचे अपडेट आपण घेत राहणार आहोत। दरम्यान एक नजर टाकूयात इतरही महत्त्वाच्या बातम्यांवर। बीड जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं। आश्रित ढगफुटीसारखा पाऊस, कडा परिसरातील 6 गावांना पाण्याचा बेढा, पूरग्रस्तांची हेलिकॉप्टरनं सुटका। अहिल्यानगरमध्ये जोरदार पाऊस, पाथर्डी शेवगावमध्ये ढगफुटीसारखा पाऊस, अनेक गावांचा संपर्क तुटला, पिकं पाण्याखाली। लातूर धाराशिवच्या सीमेवरील तेरणा नदीला पूर, औसा तालुक्यातील उजनी गावात पुराचं पाणी, शेती पाण्याखाली, पूरग्रस्तांचं स्थलांतर। संसार बर्बाद झाला, सगळं आम्हाला पांघरायचा कपडा राहिला नाही आता। पुण्याच्या थेऊर गावात पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, जनावरं वाहून गेली, संसार उद्ध्वस्त झाल्यानं महिलांच्या डोळ्यात पाणी। पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकरनं केलं ड्रायव्हरचं अपहरण, नुकसान भरपाईच्या वादावरून अपहरण केलेल्या तरुणाची सुटका, तर पोलिसांशी हुज्जत घातल्यानं मनोरमा खेडकर विरोधात गुन्हा, दोघांचाही शोध सुरू। शेतकऱ्यांवर संकट, मार्ग काढण्याची सरकारची जबाबदारी, नेपाळकडे पाहून देवाभाऊ सरकारनं धडा घ्यावा, आक्रोश मोर्चातून शरद पवार कडाडले। भारत पाकिस्तान सामन्यावरून संजय राऊतांचे सरकारला खडे बोल, कालच्या मॅचवर 1.5 लाख कोटींचा जुगार खेळला गेला, यामध्ये पाक क्रिकेट बोर्डाला 1000 कोटी मिळाले, संजय राऊतांचा गंभीर आरोप। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बीड, जालन्यामध्ये जन आक्रोश मोर्चा, बंजारा समाजासोबत कायम राहणार, धनंजय मुंडेंचं मोर्चातून आश्वासन। वंजारी आणि बंजारा एक, बंजारा समाजाच्या मोर्चामध्ये धनंजय मुंडेंचं वक्तव्य, मुंडेंविरोधात बंजारा समाजाची घोषणाबाजी, शब्द मागे घेण्याची मागणी। आणि वनताराचं काम कायद्यानुसार आणि पारदर्शी, जगात वन्यजीव संरक्षणाचा आदर्श मॉडेल, सर्वोच्च न्यायालयाचं मोठं निरीक्षण, एसआयटी चौकशीच्या अहवालानंतर कोर्टानं नोंदवलं निरीक्षण। बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक झालाय। जालन्यासह बीडमध्ये बंजारा समाजाकडून जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला, तर बीडमध्ये बंजारा समाजाकडून भव्य मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी धनंजय मुंडे यांच्यासह महत्त्वाचे नेते मोर्चामध्ये सहभागी झाले। शेवटी आरक्षणाचे नियम आहे, कायदे आहे। कुठल्याही आरक्षणामध्ये कुठल्याही समाजाची एंट्री करायची असेल तर शेवटी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचं केंद्र सरकारकडे पाठवावं लागतं। त्यामुळं मला असं वाटतं की याच्यामध्ये जे काही मागणी आली आहे त्यांच्याशी चर्चा करू, जे काही निवेदन करते यांच्याशी चर्चा करू। दरम्यान बीडमधील बंजारा समाजाच्या जन आक्रोश मोर्चामध्ये बोलताना धनंजय मुंडेंनी वंजारी आणि बंजारा एकच आहे असं विधान केलं, आणि यावरून नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे, कारण त्यांच्या या भूमिकेचा बंजारा समाजाकडून कडाडून विरोध करण्यात आला। वंजारी आणि बंजारा एकच नाही हे विधान मागे घ्या, अशी मागणी काही आंदोलकांनी केली। कालकुटे साहेब, आम्ही सुद्धा एसटीच आहे तिकडं। बंजारो बंजारो वेगळा छका। मध्ये कर्नाटकमध्ये, राजस्थानमध्ये आणि इतर अनेक राज्यामध्ये या गोरमाटी समाजाला एसटीचं आरक्षण असेल, महाराष्ट्र सरकार सुद्धा या बाबतीत विचार करेल। बीड
आज बंजारा समाजाच्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी माननीय धनंजय मुंडे साहेब इथे आलेले होते. धनंजय मुंडे साहेबांनी यांच्या आपल्या स्टेटमेंटमध्ये बोलताना सांगितलं की वंजारा बंजारा आम्ही सगळे एक आहोत. 1994 मध्ये ही एकच गोष्ट गोपीनाथ मुंडे साहेबांनी बोलून आमचं 2.5% आरक्षण घालले. आता मी त्यांना सांगू इच्छितो वंजारा बंजारा आम्ही एक नाहीत. दोन्ही वेगळ्या संस्कृती आहेत, दोन्ही वेगळ्या भाषा आहेत. तुम्ही परत ते खेळ करायचं नाही, परत त्याचं करायचं नाही. तुम्ही तुमचं स्टेटमेंट परत घ्या. मुंडे साहेब बंजारा समाजाची हात जोडून विनंती, तुम्ही तुमचं स्टेटमेंट परत घ्यावं. जय सेवालाल.